नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच देवाली व्यापारी बँकेचे माजी संचालक अशोक सातपाई यांच्याशी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे उपसंपादक स्नेहल लुंगे यांच्याशी चर्चा केली आहे। अशोक सातपाई हे देवाली व्यापारी बँकेचे माजी संचालक असून संचालकपदी असताना त्यांच्या माध्यमातून देवाली व्यापारी बँकेचा झालेला विकास आणि गरजू सभासदांना कर्ज वाटप तसेच कोरोना काळात त्यांच्या हातून झालेले कार्य याबाबत चर्चा करण्यात आली। नमस्कार, मी स्नेहल लुंगे नाशिक लोकशाही न्यूज चॅनलमधून सगळ्यांचे स्वागत करते। नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते। आज आपण अशोक सातपाई सरांच्या ऑफिसला एक भेट दिली आहे। माजी नगरसेवक, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक माजी संचालक हे जेव्हा त्यांचं कार्य चालू होतं तेव्हा त्यांनी खूप काही सगळ्यांना मदत केलेली आहे। तर मदत कशा प्रकारे केलेल्या आहेत, जसे करोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप लोकांना ऑक्सिजनची व्यवस्था करून दिलेली आहे, रस्त्यांची कामं केलेली आहेत, गोरगरिबांना जसे बचत गटातल्या महिलांना खूप एक वेगळ्या प्रकारचं गाईडलाईन दिलेलं आहे, लहान मुलांच्या शाळा बांधून दिलेल्या आहेत आणि अजून त्यांनी काय इकडे मोठमोठ्या प्रकारे लोकांना मदत केलेली आहे ते आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी नाशिक लोकशाही चॅनलचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि आभारी मानतो की त्यांनी आज जेलोड भागामध्ये येऊन माझ्या संपर्क कार्यालयाला भेट दिली आणि माझ्या विविध विकास कामांच्या संदर्भात माहिती घेऊन आज माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल मी नाशिक लोकशाही चॅनलचा मनापासून आभार मानतो आणि जेलोड नाशिक रोडच्या सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपण माझ्याशी संवाद साधत असताना माझ्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करणार आहात। तर मी माझ्या कार्यकाळामध्ये जी कामं केली त्या कामाचा या ठिकाणी थोडासा ओझरता उल्लेख या ठिकाणी करेल। मी नगरसेवक असताना सिंहस्थाच्या विकास निधीमधून जसं गोदावरी नदीवरती गोदा घाट बांधला, त्याचप्रमाणे दशकिरा विधीला आमच्या नाशिक रोड जेल रोडच्या जनतेच्या बसायला जागा नव्हती, मी रामकुंडाच्या धर्तीवरती छत्र बांधलं, त्याचं भूमिपूजन माननीय राजसाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं। आज या ठिकाणी ज्याप्रमाणे रामकुंडावर दशकिरा विधीसाठी गर्दी होते त्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या पूर्वजांचे दशकिरा विधी या ठिकाणी पार पाडतात। त्याचप्रमाणे मी पंचक येथे 11 खोल्यांची नवीन इमारत शाळा बांधली। इथं नाशिक महानगरपालिकेमध्ये अतिशय मोठी पटसंख्या असलेली अशी शाळा होती। त्या शाळेमध्ये आज सर्व गुणसंपन्न विद्यार्थी या शाळेने घडवलेत। स्टेट लेवलला देशाच्या पातळीवरती या शाळेतले विद्यार्थी चमकले। त्याचप्रमाणे वामनदादा कर्डक अभ्यासिकेला फर्निचर करून आज ठिकाणी विविध मुलं त्या ठिकाणी अभ्यास करतात। MPSC असेल, UPSC असेल, त्या ठिकाणी अभ्यास करून हे लोक या ठिकाणी पास झालेले आहेत आणि नोकरी लागलेत, एक आनंदाची बाब आहे। विविध विकास कामं करत असताना मी अमृत उद्यान योजना जी केंद्र शासनाने महाराष्ट्रामध्ये आणली, अमृत उद्यान योजनेच्या मार्फत केंद्र शासन 50%, महाराष्ट्र शासन 25% आणि नाशिक महानगरपालिकेच्या 25% निधीतून 8.5 एकरमध्ये आज या ठिकाणी अमृत उद्यान साकारलेलं आहे। त्या ठिकाणी विविध प्रकारची लोक त्या ठिकाणी त्या उद्यानाचा लाभ घेत आहेत। त्याचप्रमाणे रस्ते असतील, उद्यानं असतील, सभामंडप असतील, स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांच्या निधीतून मी या ठिकाणी 3 सभामंडप बांधले। एक संत नरहरी महाराज मंदिराला सभामंडप दिला, त्रिमूर्तीनगर इथे दत्त मंदिराला सभामंडप दिला आणि त्याचप्रमाणे पंचक गावठाणात पडलेली जागा या ठिकाणी स्वर्गीय आमदार उत्तमराव ढिकले यांच्या निधीतून त्या जागेला वॉल कंपाऊंड केलं आणि ती जागा आज पंचकच्या प्रवेशद्वारावर अतिशय सुंदर अशी जागा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। असे विविध कामं करत असताना रस्ते असेल, पाणी असेल, गटार असेल, लाईट असेल, या विविध योजना मी लोकांना माझ्या 5 वर्ष कार्यकाळामध्ये दिल्या। आम्ही 2-4 नगरसेवक असे होतो की आमचा संपूर्ण निधी खर्च करून आम्ही इतरांकडे निधी मागून विविध योजनांच्या माध्यमातून निधी मागून आमचा प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेमध्ये 20 वर्ष संचालक असताना विविध लोकांना कर्ज असेल, मदत असेल त्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न केला। अनेक उद्योजक, अनेक व्यापारी उभं करण्याचा त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आणि ते सगळेजण आज यशस्वीपणे आपला व्यापार उद्योग करत आहे। त्याचप्रमाणे विविध ठिकाणचे जे उद्यान होते त्या ठिकाणी उद्यानांची साफसफाई करून त्याला वॉल कंपाऊंड करून नागरिकांना ती वापरण्यासाठी
अतिशय स्वच्छ आणि चांगली करून देण्याचा माझ्या कार्यकाळामध्ये प्रयत्न केलेला आहे. तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. असंच तुमचा पुढे विकास हो. तुमचा नाशिक रोडला सगळ्या गोष्टींना तुम्ही सगळ्यांना साथ देऊ. बस एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.